मंजिरी मंजिरी प्लीज मला मारू नको मंजिरी. मी पुन्हा असं नाही वागणार मंजिरी. मंजिरी माझ्यावर विश्वास ठेव. मी मी लांब निघून जाईन. प्लीज मला माफ कर मंजिरी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मंजिरी मला माफ कर. ए मंजिरी 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 मंजिरी. हो मलाही अगदी तसंच वाटतंय. म्हणूनच मी आमच्या दामले गुरुजींना पुढच्या महिन्यातला मुहूर्त काढायला सांगितलाय. ते म्हणाले की पुढच्या महिन्यामध्ये चांगले मुहूर्त आहेत म्हणून. बघूया. आता सगळं व्यवस्थित होईल मला पूर्ण खात्री आहे. जे काही गैरसमज होते तेही दूर झाले. अहो आपला सुहास तर गुडघ्याला बाशिंग बांधून उभा आहे. म्हणूनच मी म्हणतेय म्हणजे मला काय वाटतंय की निदान पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी तरी का होईना पण आपल्याला एकदा भेटावंच लागेल. हा म्हणजे ते मानपानाचं देण्या घेण्याचं बघता येईल. देण्या घेण्याचं बरोबर आहे तुमचं. देण्या घेण्याची बोलणी आपल्याला करावीच लागतील आणि त्यासाठी मी स्वतः येईन तिकडे. हो या ना अगदी जरूर. कधी येणार ते मात्र कळवा. चालेल मी कळवते तुम्हाला. ठेवू मग पण. ओके बाय बाय. अहो काय आहे मला सांगितलं सुद्धा नाही निघताना. नाश्ता तरी केला की नाही? हो झालाय माझा नाश्ता. काय झालं? काही कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? नाही. माझ्यापासून काही लपवू नका प्लीज. तुमच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसते मला. मंजिरी एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग. तू कधीच माझा विश्वास मोडणार नाहीस. असं असं पुन्हा काय घडलंय तुम्ही मला हे विचारताय. मला खरंच कळत नाही. नाही मी तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही. सुनबाई ओ सुनबाई ओ सुनबाई. अरे काय घुटलं काय? अरे दाखले सुनबाई तुम्ही इथंच आहे. बरं झालं भेटलं ते. एवढ्या पायऱ्या चढायचा त्रास वाचला. शांत बसा. येऊन बसा. बसतो की त्यात काय एवढं. कशाला घसा फोडता हो माझ्या नावाने एवढा? काय काय काम आहे तुमचं बोला. ए कोणाशी बोलतेस भान आहे का? सासरा आहे मी तुझा घरगडी नव्हे. जास्त ब्लडी प्रॉब्लेम. काय 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 पुटपुटलीस? ए इंग्रजी बोलायचं नाही बरं का. आपल्याला प्यायला पण देशीच लागते. काय बोलायचं ते मराठीत बोलायचे. बोल. तुमचं काय काम आहे माझ्याकडे मला सांगाल का? राहिला आमचं तुमच्याकडे खास काय काम असणार? अहो आपलं नेहमीच ते म्हणजे राहिला. हे पाहुणं कोण म्हणायचं? हा ना मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का मंजिरी वहिनीचं बाहेर लफडवतंय का मुलाबरोबर? हाच तो मुलगा आशिष. सत्यजित दादांनी घरात आणून ठेवलंय त्याला.
सत्यजित ना आईला सत्यजित म्हणजे धनराजाचा अवतार म्हणायचा की डायरेक्ट बायकोच्या यारला घरात आणून ठेवलंय. वा 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 वा. बायकोने एवढं रंगढंग उधळलं तरी चालतंय आणि स्वतःच्या बापानं जरा कुठं रंग उधळलं तर मायला तांडव घालतोय हो. कलियुग आलं बाबा, कलियुग आलं रे. आणखी काय नाही. बरं मी काय म्हणतो सुन भाई, एवढं पाहुणं आलंय घरला, भेटून येतो त्याला. म्हणजे घरचा मला पाहुण्याला भेटला नाही, बरं नाही दिसत ना. आलोच बरं का. हो मामांजी. हा. नाही मामांजी, मी काय म्हणते, त्याच्याजवळ नका जाऊ तुम्ही. हा. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. अंजली वहिनींच्या प्रेमात पागल झालाय तो पार. उगाच जवळ गेलं आणि त्यांनी काही केलं तुम्हाला म्हणजे. बाबू मंजिरीचं काय खरं नाही म्हणायचं. एका येड्या संगीत लगीन केलं, दुसऱ्या येड्या संगीत यारी. माझा येड्यांचा बाजार आहे ग आपलं घर म्हणजे. आणि आपण जातो डोक्यात बिक्यात घालायचं काहीतरी, तुळशी माहिती दर्शन घ्यावं. येतो बरं का मी. अरे माझा येड्यांचा बाजार आहे. हॅलो. प्रिया, मी तुला सॉरी म्हणायला फोन केलाय. सॉरी कशासाठी? ते एंगेजमेंटच्या दिवशी मी सुहास, इट्स ओके. अरे मी ते सगळं विसरूनही गेले. काही लोकांच्या सवयीमुळे त्यांना प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मला तर प्रॉब्लेम्सचीच सवय झाली. प्रिया प्रिया आय एम सॉरी. किती वेळा सॉरी म्हणणार आहेस तू? खरंच त्याची काही गरज नाहीये. मी खरंच कोणावरही रागवलं नाहीये. रागवलेच असेल तर माझ्या नशिबावर. त्यात तुमच्या सगळ्यांचा काय दोष आहे? तू मला माफ केलंयस? अरे हो बाबा, खरंच. अगदी खरं? अगदी खरं, शपथ. मग ये खाली. काय? मला ऐकू नाही आलं, सॉरी. बरोबर ऐकलंयस. खाली ये, मी तुळशीपाशी उभा आहे. आले. हाय. हाय. सरप्राईज. सुहास प्लीज, मला नाही आवडलं तुझं वागणं. मला एक गोष्ट क्लिअर करू दे, मला सरप्राईजेस नाही आवडत. भीती वाटते मला सरप्राईज या शब्दाची सुद्धा. कारण आयुष्याने प्रत्येक वळणावर मला एक नवीन सरप्राईज दिला. खूप वाईट आणि असंही असं सरप्राईज. प्रिया, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मला वाटलं की तू खूप खुश होशील. पण मी नाही झाले खुश, कारण मला नाही आवडत हे सगळं. हे बघ सुहास, मला मान्य आहे तू हे सगळं माझ्यावरच्या प्रेमाखातर करतोयस, पण तरी सुद्धा प्लीज असं पुन्हा नको करूस. हे बघ, माझ्या मनात तुझ्याविषयी कुठलीही आडी नाहीये. जे झालं ते सगळं विसरूनही गेले मी, पण प्लीज पुन्हा नको. आय एम सॉरी. मी कान धरू का आता? नाही नाही सुहास, प्लीज असं नको करू. मला ना आता खूप गिल्टी वाटतंय. मी खूप रूडली बोलले का? मान्य है ना तुला? मान्य है ना? तो फिर इस गुनाह का हिसाब अभी होगा, इसी वक्त. मोहतरमा, आपका हमारे साथ लॉन्ग ड्राइव पे चलना लाजमी है. आले 5 मिनिटात. अगं अशीच एक नंबर दिसतेस. चल. अरे तो सत्यजित मुधोळकर आशिषला त्याच्या घरी घेऊन गेलाय. आता त्या सत्यजितच्या घरातून आशिषला कसं घराबाहेर काढायचं हे तुझ्या हातात आहे. आणि हे काम खूप महत्वाचं आहे. हे काम जोखमीचं आहे हे सांगणं सोयीस्करपणे टाळलं. काम म्हटलं की जोखीमही आलीच ना. पण मॅडम, या कामाचे मी जास्त पैसे घेईन आणि ऍडव्हान्स तर आत्ताच. हो ग बाई, देते. मी काय कुठे पळून नाही जाणार आहे. पण मॅडम, प्रश्न तुमच्या पळून जाण्याचा नाहीये.
माझ्या पैशांचा आहे. हे घे, आता निघ. आणि हो, माझं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. ओके. थांब. तू तिकडे जाऊ नकोस. का? बरं झालं माझ्या आत्ताच लक्षात आलं, नाही तर खूप गोंधळ उडाला असता. काय झालं? कारण फक्त सत्यजित मुधोळकरच तुला नैना जाधव समजतो. त्याच्या घरातले बाकीचे सगळे मला नैना जाधव समजतात. आणि त्याच्या घरात लग्न कार्य म्हटल्यावर त्याच्या घरातली सगळी लोक असणार. जर तू तिथे नैना जाधव बनून गेलीस तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मग नैना जाधव नावाच्या खोट्या जाळ्यात आपणच अडकू. तो आशिष आज दिवसभर कसा होता? ठीक आहे. दिवसभर एकाच जागी बसून असतो. कुणाशी काही बोलला नाही, काही रिॲक्ट केलं नाही. सकाळपासून शून्यात नजर लावून बसलाय फक्त. बघ ना, त्या नैना जाधवांचा अजूनही काही फोन नाही. खरं तर आज फोन यायला हवा होता त्यांचा. अहो, कुठल्या तरी कामात अडकल्या असतील त्या. करतील फोन. या 100 वर्ष आयुष्य त्यांचाच फोन. हा, मिस जाधव बोला. हॅलो मिस्टर मुधोळकर. बरं, मी कोल्हापुरात परतल्या, त्यामुळे मला सांगा ना की आपण केव्हा आणि कुठे भेटायचं ते. गुड. मग उद्या या माझ्या घरी सकाळी. तुमच्या घरी म्हणजे काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं नाही. पण सॉरी हा मिस्टर मुधोळकर, मी उगाच तुम्हाला त्रास देते. पण तुम्ही उद्या स्वतः आशिषला माझ्या घरी सोडाल का? त्याचं काय ना की माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे. म्हणजे त्याच संदर्भात मी मध्ये दिल्लीला गेले होते आणि डॉक्टरांनी त्यांना कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला सांगितले. आणि त्यांना अशा अवस्थेत एकटं सोडून येणं म्हणजे बरोबर नाही वाटत ना. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. ठीक आहे, ठीक आहे. उद्या मी घेऊन येतो आशिषला. थँक्यू मिस्टर मुधोळकर. मी फोन ठेवते. हा, बाय. या, बाय. काय झालं मॅडम? काय म्हणाला सत्यजित? उद्यापासून ऍक्टिंग शिकायला माझ्याकडे येत जा. सत्यजित तयार झालाय. आता आपलं फक्त एकच काम उरलंय. काय? तुझ्या ओळखीतलं कोणी बुढाऊ ज्युनियर आर्टिस्ट असेल ना, तर त्याला मॅनेज कर, नैनाचा बाप म्हणून. तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम. उद्याच त्याला मॅनेज करते. मग तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता उद्या तो सत्यजित मुधोळकर स्वतःच आशिषला इकडे घेऊन येईल. आता उद्या मलाच घेऊन जावं लागणार आहे त्याला. त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मग आता एक काम करूया ना, नाहीतरी तुला डॉक्टरकडे घेऊन जायचंच आहे मला. मग त्यावेळेला आपण दोघंही जाऊ. ठीक आहे. हा चहा मी गरम करून आणते. बाकीचे कुठे आहेत? गौरांग कुठे? नेत्रा बरोबर बाहेर गेला डिनरला. तिचा हट्ट होता, मीच म्हटलं घेऊन जा एक दिवस. आणि मग आत्या? अहो, त्यानंतर येणार आहेत जेवायला. आणि प्रिया ती सुहास बरोबर गेलीये बाहेर. खरं तर इतक्या वेळेपर्यंत दोघे यायला हवे होते ग. तुला काही बोलली का प्रिया? म्हणजे घरी जेवायला येणार आहे किंवा जेवून येणार आहे असं काही? ती काय आलीच. काय प्रिया, आज काय विशेष? विशेष म्हणजे आम्ही एवढी मज्जा केली ना, आता कुठून सांगायला सुरुवात करू हेच कळत नाही.
असं काय करतेस? सांगायचं असेल तर सुरुवातीपासून सांग. मंजिरी, आम्ही ना पहिले फिल्म बघायला गेलो, मग लॉंग ड्राईव्ह वर गेलो. कुठे माहितीये का? जिथे तुम्ही दोघं गेला होतात, गणपतीच्या देवळात, जिथे सत्यजितने तुला भर रस्त्यात उचलून घेतलं होतं. आठवतंय का? आम्ही सुद्धा तिथेच गेलो होतो. वा, धमाल केलीच म्हणजे. पण सुहासनी मला उचलून नाही घेतलं, त्यांनी काहीतरी वेगळाच वेडेपणा केला. तुझा भाऊ ना एक नंबरचा वेडा आहे मंजिरी. काय? ए, होणारा नवरा आहे मी तुझा, विसरलीस की काय? सुहास, गप्प बस. ते तिलाही माहिती आणि आम्हाला सगळ्यांना माहिती. हा, तू काय सांगत होतीस? बघा काय पण बहिणाबाई उतावीळ झाल्या आहेत भावाचं कौतुक ऐकायला. बघतेस ना मावशी? हा भाऊजी. प्रिया, तू त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू सांग मला काय सांगत होतीस ते. हो, आम्ही जिथे गाडी पार्क केली ना मंदिरात जायला, त्याच्या बाहेर खूप चिखल होता. तर मी त्याला फक्त एवढं म्हणाले की अरे इथे खूप चिखल आहे. तर त्यांनी काय करावं? जाऊ दे ना. गप ना. त्यांनी स्वतःचं जॅकेट काढून चिखलावर अंथरलं. काय? अगं हो, बघ ना, एवढं चांगलं जॅकेट त्यांनी चिखलात टाकलं. सुहास, अरे काय आहे? आणि म्हणतो कसा, तुम्हारे पैर जमीन पर मत रखो, आणि काय, जमीन की इतनी औकात नहीं है. बापरे. हम दिल का मलमल बिछा देंगे जहां जहां पर तुम ऐसे कदम रखोगी. वा, शेरो शायरी. तुझे हे गुण आम्हाला माहित नव्हते. हा सगळा प्रियाच्या प्रेमाचा असर आहे. चला, शेरो शायरीने पोट भरत नाही, जेवायला बसा. चला. नाही, मी जेवायला थांबत नाही. मी निघतो, मला पुण्याला पोचायचंय. अहो सुहासराव, असं काय? सॉरी शालिनी मावशी, पुन्हा केव्हा तरी. आणि आता काय, सासरे म्हटल्यानंतर येणं जाणं होणारच. पोचल्या भावना, पोचल्या भावी सासर, असं म्हणायचं होतं मला. बाय प्रिया. येतो भाऊजी. बाय. प्रिया, नाही, तुला सोडायला जायचं असेल बाहेर तर जा ना. मी थांबते तुझ्यासाठी जेवायला. मंजिरी, बास ना. नाही, अगदी मनातलं बोललीस तू माझ्या. पण मी इतका त्रास नाही देणार आहे माझ्या प्रियाला. तू बस जेवायला, रात्री बोलू फोनवर. बाय. बाय. सुहास, काय ग? काय? गाडी नीट चालव आणि सांभाळून जा. हो, बाय. बाय. मग प्रिया मॅडम, जेवणार की पोट भरलंय? म्हणजे काय, बसणारच आहे. तू म्हणतेस तसं शेरो शायरीनी किंवा प्रेमाने पोट भरत नाही. म्हणजे तुझं बोलून झालं असेल तर थोडी भाजी वाढवा. मी आलेच पेश. तुम्हारे पैर जमीन पर मत रखो, आणि काय, जमीन की इतनी औकात नहीं है. हम दिल का मलमल बिछा देंगे जहां जहां पर तुम ऐसे कदम रखोगे. वा, शेरो शायरी. तुझे हे गुण आम्हाला माहित नव्हते. हा सगळा प्रियाच्या प्रेमाचा असर आहे. बाय. सुहास, काय ग? काय? गाडी नीट चालव आणि सांभाळून जा. हो, बाय. प्रिया मॅडम, जेवणार की पोट भरलंय? म्हणजे काय, बसणारच आहे.
तू म्हणतेस तसं शेरो शायरीनी किंवा प्रेमाने पोट भरत नाही. मंजिरी तुझं बोलून झालं असेल तर थोडी भाजी वाढ. मला जे हवं होतं, जसं हवं होतं, अगदी तसंच घडतंय. काही अनपेक्षित अडथळे आले तरी ते दूर होत आहेत. सत्यजित, तुझ्या नजरेतली असूया मी पाहिलीये आणि तू कितीही नाकारलंस तरी पण तीर निशाण्यावरच लागलाय. तुला आतल्या जळताना पाहिलंय मी आणि माझी नजर मला कधीही धोका देऊ शकत नाही.